आजचा जो विषय आहे ना, तो आहे मेंटल हेल्थ. व्हॉट इज मेंटल हेल्थ? हे काय असणार आहे बरं? मेंटल हेल्थच्या विषयी आपल्याला या ठिकाणी एवढं सगळं बोलण्याची गरज आहे का? तर हो, निश्चितच आहे. कारण शारीरिक आरोग्याबरोबर आपलं मानसिक आरोग्य सुदृढ असणं ही सुद्धा काळाची गरज असते. आणि या मानसिक आरोग्याची, आपल्या मनाची काळजी आपण कशी घ्यायची? आपल्या मनानं सांगितलं म्हणूनच शरीराची काळजी घेण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मग ह्या मनाला कसं सांभाळायचं? किंवा ह्या मानसिक आरोग्य म्हणजे काय? किंवा हे आरोग्य बिघडण्याची कारणं काय आहेत? मग हे बिघडलंय हे आपल्याला कळणार कसं? त्याची लक्षणं काय आहेत? आणि हे जर बिघडलेलं असेल आणि बिघडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याचे उपाय काय आहेत? हे आज आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत. पहा, आरोग्य बिघडण्याची कारणं. मानसिक आरोग्य म्हणजे काय? प्रथमतः आपण ते पाहूया, की कोणत्याही चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची किंवा योग्य प्रकारे प्रतिसाद देण्याची तुमच्या मनाची जी शक्ती असते ना, त्याला मानसिक आरोग्य असं म्हणलं जातं. आणि मग ही बिघडते केव्हा? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची प्रतिक्रिया किंवा एखाद्या गोष्टीविषयी रिएक्शन जी असते आपली, ती आपण योग्य पद्धतीने देऊ शकत नाही. त्यावेळेस आपलं मानसिक आरोग्य बिघडलं असं आपण म्हणतो. मग हे मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणं काय असतील बघा बरं. विचारा बरं स्वतः. आपण कधी डिस्टर्ब होतो? आपल्याला कधी अस्वस्थ वाटतं? आपल्याला कधी मूड नसतो किंवा आपला नाही आज फार बोर झालं, आज फार डिस्टर्ब झालं, असं आपण म्हणतो. कधी म्हणतो? ज्यावेळेस एक प्रकारचा ताणतणाव आपल्या मनावरती असतो. आणि हे सध्या धावपळीचं युग आहे. ताणतणाव ही गोष्ट तर टेन्शन ही गोष्ट खूप नॉर्मल झालेली आहे. छोटं बाळ जरी असलं ना, 1ली 2रीचं त्याला जरी विचारलं ना, "का रे काय झालं?" म्हणजे "काय जाम टेन्शन आहे मॅडम, मला इतका मोठा होमवर्क आहे ना शाळेमधला." म्हणजे हे त्याचं टेन्शनच असतं की नाही? तसं आपल्याला सुद्धा आपल्या घरामधली अनेक कामं असतात आणि हे कामं व्यवस्थितपणे पार पाडण्याचे एक टेन्शन, एक ताणतणाव आपल्या प्रत्येकाच्या मनावरती असतो आणि मानसिक आरोग्य बिघडण्याचं ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तसेच भावनिक किंवा शारीरिक शोषण किंवा कधी लैंगिक शोषण या गोष्टी सुद्धा असतात ना, त्या पण आपलं मानसिक आरोग्य आपल्याला बिघडवण्याचं कारण ठरतात. घरामध्ये सुद्धा कधी-कधी आपल्या भावनांची कदर केली जात नाही. त्यावेळेस सुद्धा पहा नवऱ्याचं बायकोनं ऐकलं नाही, बायकोचं नवऱ्यानं ऐकलं नाही किंवा घरामध्ये आई-वडील असतील त्यांचं ऐकलं गेलं नाही, मुलांचं ऐकलं गेलं नाही, तरी सुद्धा मानसिकता डिस्टर्ब होत असते. आणि सगळ्यात मोठं आणखी एक कारण असतं, की ते दुर्लक्ष करणं. तुम्ही एखादी व्यक्ती त्याचं कारण सांगते किंवा त्याचं म्हणणं सांगते, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीकडे जर दुर्लक्ष केलं ना, तर त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात असते. डिप्रेशन तर आपला परवलीचा शब्द झालेला आहे. 10वी-12वीच्या मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत डिप्रेशन ही गोष्ट खूप परवलीची झाल्यासारखी झालेली. कशाचंही छोट्या-छोट्या गोष्टीचं आम्हाला टेन्शन येतं आणि या टेन्शनमुळे आपण काय करतो, आपल्या मनाला अ, मानसिक आरोग्याच्या गर्ततेमध्ये नेऊन सोडतो. वेगवेगळ्या गोष्टीची चिंता असते. हे कसं होणार? ते कसं होणार? कधी-कधी नैराश्य पण असतं. नैराश्याचं वाढतं प्रमाण जे आहे, कारण नेहमी आपल्याला तुलना करायची सवय असते पहा. यांना हे भेटलं, याला एवढे मार्क भेटले मुलाला, आपल्याला भेटले नाहीत किंवा तुला एवढे पडले पाहिजेत. नाही पडले तर निराशा असते. शेजारच्या घरामध्ये गाडी आली, आपल्या घराकडे आलेली नाहीये. आपल्याला ही भेटली, आता आपलं मॉडेल जुनं झालेलं आहे. हे सुद्धा काय असतं? एक नैराश्य असतं. तुमच्या मनामधल्या इच्छा ज्यावेळेस पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा तुम्ही निराश होत असता आणि हे नैराश्य सुद्धा मानसिक ताणतणावाचं किंवा मानसिक आरोग्य बिघडण्याचं सगळ्यात मोठं कारण ठरत असते. तसंच डिजिटल मीडियाचं वाढतं महत्त्व. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये पूर्ण जगच सामावलेलं आहे. जग म्हणजे काय? मोबाईलमध्ये काय आपल्याला हवं ते आपण कधीही पाहू शकतो आणि काहीही पाहू शकतो. पण आजकाल काय झालेलं आहे पहा, एक संवेदनशीलता कुठेतरी हरवत चाललेली आहे आपली. कारण काय टाकावं आणि काय टाकू नये या गोष्टी खूपदा समजत नाहीत लोकांना. बरेचदा काय झालेलं असतं, की अतिशय विचित्र असे ॲक्सिडेंट झालेले असतात. की ते दृश्य आपल्या मनाला विचलित करत असतात. पण त्याचे व्हिडिओ काढले जातात. ते व्हिडिओ अपलोड केले जातात आणि आपण ते पाहतो. कधी-कधी काही अत्याचाराचे सुद्धा व्हिडिओ असतात. ते सुद्धा टाकले जातात. ते सुद्धा पाहिले ना तर पहा, आपल्यासारख्या चांगल्या सुदृढ मनाच्या माणसाला सुद्धा ते पाहिल्याच्या नंतर काही काळ मानसिक ताणतणाव आल्याचा
आल्याची जाणीव आपल्याला होत असते. म्हणजे सोशल मीडिया पाहिजे तेवढा छान नाहीये आणि पाहिजे तेवढा वाईटही नाहीये. म्हणजे पहा, शाप की वरदान हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. काय पाहायचं, काय पाहायचं नाही, काय टाकायचं, काय टाकायचं नाही, हा प्रत्येक माणसाचा आपला आपला व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सुद्धा काय होत असतं, आपली मानसिकता जी आहे ती ढासळत असते. तसेच पहा, अंमली पदार्थाचं अतिसेवन. कारण व्यसन ही गोष्ट जी आहे ना, ती आपल्याला विनाशाकडे घेऊन जात असते. मग ते व्यसन कोणतंही असो. कधीही वाईट गोष्टीचं व्यसन करू नका. कारण व्यसनामुळे शरीराचंही नुकसान होतं, मनाचंही नुकसान होतं आणि आपलं घरही डिस्टर्ब होतं. आर्थिकही नुकसान होत असतं आणि या सगळ्या गोष्टीचं नुकसान जे आहे ना, ते आपल्या मनावर होत असतं. आपलं मन हे प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्याला करून देत असतं. पण त्या वेळेला जर आपण मनाला समजून नाही घेतलं, तर आपलं मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये आपणच सगळ्यात मोठे कारणीभूत ठरत असतो. अतिसंवेदनशील माणसं जे असतात, अति हळवी माणसं म्हणायचं. अशा हळव्या माणसाला आपण म्हणतो नाही तो हलक्या डोक्याचा आहे, हलक्या काळजाचा आहे. अशी माणसं जी असतात ना, ते काही आघात सहन करू शकत नाहीत. जवळची माणसं असतात, ती जेव्हा जातात किंवा दूर जातात किंवा जवळच्या माणसाकडनं काही चुका घडतात, अशा वेळेला आपलं मानसिक संतुलन बिघडतं. आणि तेच आपल्या मेंटल हेल्थला खूप डेंजर ठरत असतं. म्हणजे ह्या गोष्टी जरी आपल्याला खूप नॉर्मली वाटत असल्या, सहज वाटत असल्या ना, तरी सुद्धा या गोष्टी किती खोलवर परिणाम करतात याची जाणीव आपल्याला नसते. आपल्याला जाणीव कधी होते? अति टोकाच्या गोष्टी घडल्याच्या नंतर. पहा, 2019 मध्ये WHO कोविड येऊन गेल्याच्या नंतर एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेमध्ये WHO असं लक्षात आलं, की 970 दशलक्ष एवढी लोकं जी आहेत ना, तर या लोकांमध्ये आज मानसिक आरोग्य बिघडण्याचा आजार त्यांना जडलेला आहे. आणि हे तर फार दूरचं आहे. परंतु अमेरिका म्हणजे आज तुमच्या माझ्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी आपल्याला माहिती आहे, की महासत्ता आहे जगामधली. पण या जागतिक महासत्ता असणाऱ्या देशामधल्या 90% इट्स अ व्हेरी डेंजरस 90% म्हणजे फक्त 10% लोकच असं म्हणतात, की आम्ही मानसिक सुदृढ आहोत आणि 90% लोकं असं म्हणतात, की आमचे मानसिक आरोग्य, आमची मेंटल हेल्थ बिघडलेली आहे. म्हणजे पहा, अमेरिकेसारख्या देशामध्ये जर अशी कंडिशन असेल, तर आपण भारताचा विचार करू शकतो ना? म्हणजे पहा, अतिशय विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत. आणि जामा हेल्थ म्हणून आहे ना, तर त्यांनी तर त्यांच्या सर्व्हेमध्ये खूप अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की जी आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये लागू पडते, की 38% लोक जे आहेत यामधले 90% लोकांना असं वाटतं, की आम्ही मानसिक आजाराने ग्रस्त आहोत आणि त्याच्यामधले 38 ते 40% लोकं अशी आहेत, की त्यांना असं वाटतं, की त्यांचं आरोग्य जे आहे ना, ते फक्त मानसिक आरोग्य लठ्ठपणामुळे बिघडलेलं आहे. म्हणजे पहा, कोणतं कारण कसं असू शकतं. आपण या गोष्टींना एवढं सीरियस घेत नाहीत. परंतु या गोष्टी आपल्या लाईफवर खूप खोलपर्यंत परिणाम करत असतात. मग आता हे मानसिक आरोग्य जे आहे ना, ते बिघडल्याची कारणं आपण पाहिलेली आहेत आणि लक्षणं काय आहेत? तर लक्षणं खरं सांगू का? आपल्यामधला उत्साह कमी होतो. मानसिक आरोग्य जे असतं ना, त्याच्यामध्ये कोणत्याही कामामध्ये उत्साह राहत नाही. काही नवीन गोष्टी शिकण्यामध्ये उत्साह राहत नाही, करण्यामध्ये उत्साह राहत नाही. एकलकोंडेपणा वाढतो. कुणाशी न बोलणं, आपल्या स्वमग्न असणं, आपल्या विचारामध्ये मग्न असणं. जवळचे लोक आपल्याशी काहीतरी बोलत असतात, पण त्या बोलण्याकडेही त्याचं लक्ष नसतं. त्यावेळेस तो एकलकोंडेपणा त्याच्यामध्ये पाहायला लागतो. 4 माणसं एकीकडे बसलेले असतात, की त्यानं दुसरीकडे जाऊन बसणं. ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना, त्या एकलकोंडेपणाच्या आहेत. निद्रानाश, झोप न येणं, कितीही प्रयत्न केला, कधी-कधी तर झोपेच्या गोळ्या खाऊनही काही लोकांना झोप येत नाही. मग हे सुद्धा मानसिक आरोग्याचं खूप गंभीर असं कारण आहे पहा. झोप हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. झोप आणि आहार या निसर्गाने दिलेले 2 डॉक्टर असे आहेत ना, की खाल्लं आणि छान पुरेशी झोप घेतली ना, तर तुमचा कितीही थकवा असला आणि कितीही तुम्ही मानसिक टेन्शनमध्ये असाल ना, तरी सुद्धा तुमचं टेन्शन काही प्रमाणामध्ये का होईना, पण कमी होत असतं. म्हणून झोप चांगली येणं ही सुद्धा काळाची गरज आहे. तसेच पहा, हे आणखी एक लक्षण आहे, की ज्या माणसांना मानसिक हेल्थ खराब झालेली असते ना, ते लोकं खूप खातात.
जेवण असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नॉर्मली जे लोक जेवण करतात ना त्यापेक्षा ते लोक खूप खातात किंवा मग खूप कमी खातात, उपाशीच राहतात, त्यांना खाण्यापिण्याची शुद्धच नसते मुळात. मग अशा प्रकारचं एक कारण होऊ शकतं. आणि आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे वेड लागणं. वेडी माणसं पाहिली पाहिली आपल्या सगळ्यांच्या जवळपास आजूबाजूला वेडी माणसं असतात. का हो ही वेडी माणसं एकाच दिवशी आता हे काल रात्री झोपेत झोपला होता, झोपेपर्यंत चांगला होता आणि सकाळी उठून लगेच तो वेडा झालाय, असं कधी झालंय का? झालंय का असं कधी? नाही झालं. ही जी सुरुवात असते ना ती हळू-हळू, हळू-हळू संथ गतीने झालेली असते आणि आपण ती दुर्लक्षित केलेली असते. आपल्या घरामध्ये जेव्हा हे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात ना, त्यावेळेस कोणत्याही घरातल्या व्यक्तींना वाटत नाही की आपल्या घरातला माणूस वेडा व्हावं. पण त्याच्या वेडेपणाची सुरुवात ही हळू झालेली असते. त्याची मानसिकता डिस्टर्ब होत चाललेली असते आणि घरच्यांकडून त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं असतं आणि असं करत एक दिवस असा होतो की त्याला वेडा होतो तो माणूस आणि मग आपण जागे होतो की नाही याची मेंटल हेल्थ खराब झालीये. म्हणजे पहा अतिशय संथ गतीनं होणारा हा बदल आहे. परंतु तो आपण ऑब्झर्व्ह केला पाहिजे. आपण त्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. कोणत्याही घरातल्या व्यक्तीवरती अशी वेळ येऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्या सगळ्यात टोकाची गोष्ट मेंटल हेल्थची माहितीये का काय आहे? सगळ्यात टोकाची गोष्ट म्हणजे आत्महत्या. त्या आत्महत्या होतात ना पहा तुमच्या हाताला जर एखादी जखम झाली, गरम तवा असेल, गरम भांड असेल ते जर तुम्ही पकडायला गेलात तर नको माझ्या हाताला पोळल असं आपल्याला वाटत असतं आणि मग हा जीव देण्याची प्रवृत्ती जिथे निर्माण होत असते त्या ठिकाणी त्या माणसाची मानसिकता किती डिस्टर्ब झाली असेल याचा कधीतरी आपण विचार केलाय का? म्हणजे ज्यावेळेस माणसं आत्महत्या करतात ना त्याच्यानंतर आपण जागे होतो की अरे याची मानसिकता खचलेली होती किंवा याचा मानसिक आजार याला जडलेला होता. आपण असं करायला पाहिजे होतं, आपण तसं करायला पाहिजे होतं. पण हे सगळे परिणाम होण्याच्या आधी आपण जागं झालं पाहिजे. कारण एकदा घडून गेलेली गोष्ट आहे ना, ती आपल्या हातामध्ये नसते बदलवण्याची आणि म्हणून आपण जागं झालं पाहिजे. मग काय केलं पाहिजे या सगळ्यावर मेंटल हेल्थचे आपण कारणं पाहिले, लक्षणं पाहिले, मग आपण यावरती उपाय सुद्धा केले पाहिजेत. कोणतीही गोष्ट अशी नाहीये, जगामध्ये असा कोणताही प्रश्न नाहीये, की ज्या प्रश्नावर उत्तरं नाहीयेत. आणि ह्या मेंटल हेल्थला सुधारण्याची सुद्धा उत्तरं आपल्याकडे आहेत, तुमच्या माझ्याकडे आहेत. पहा आपल्याला आनंदी जीवनाच्या काही सवयी लावून घ्यायला पाहिजेत. आनंदी जीवन आपलं मन जर आनंदी असेल ना, तर कैक पटीनं आपल्या मनाची एनर्जी वाढत असते आणि मग ही एनर्जी वाढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपण सक्रिय राहायला पाहिजे. सतत काही ना काही काम करत राहा, सतत काही ना काही नवीन शिकत राहा, सतत काही ना काही वाचत राहा, छंद जोपासत राहा. नवीन शिकणं किंवा सतत सक्रिय राहणं. मग पहा कधी-कधी स्वयंपाक करताना सुद्धा घरामधल्या ज्या काही आमच्या गृहिणी असतात ना, त्यांना नवीन-नवीन पदार्थ बनवण्याची सुद्धा आवड असते. याच्यामध्ये तुम्हाला सामावून घेऊ शकता. तुम्ही काहीतरी नवीन पाहू शकता. नवीन ऐकू शकता. आज सगळी साधनं तुमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे जीवन सक्रिय राहिल्यामुळं तुमची एनर्जी खूप वाढत असते आणि म्हणून तुम्ही सक्रिय राहिलं पाहिजे. मानसिक आजाराच्या याच्यामध्ये आपण जाऊ नये किंवा बळी पडू नये मानसिक आजाराचे. म्हणून आपण ही गोष्ट सक्रियता ही आपल्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पहा सगळ्यात चांगला डॉक्टर मी तुम्हाला सांगितलं, की खूप चांगला आहार आपण घेतला पाहिजे. आहार ही गोष्ट कारण जसा तुमचा आहार असतो ना, तसं तुम्ही बनत असते. जसे खाता अन्न तसे बनते मन. म्हणजे आपण जे खातो ना, त्यावरती आपलं मन सुद्धा अवलंबून असतं. व्यायाम भरपूर केला पाहिजे, झोप भरपूर घेतली पाहिजे. त्यानंतर आपण ध्यान पण केलं पाहिजे. पण काय असतं ध्यान हे पण आम्हाला माहिती नसतं. या कॉलवर आल्याच्या नंतर आम्हाला माहिती झालं, की मेडिटेशन काय असतं, अफर्मेशन काय असतं. म्हणजे पहा आपल्या मनाला कुठेतरी शांत करणं, मनाची एनर्जी वाढवणं, आपण एकटे बसून विचार करणं किंवा शांतपणे आपल्या मनाला एनर्जी देणं, ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या ध्यान असतात. पण ह्या ध्यानाकडे आमचं ध्यानच नसतं मुळात. कारण आम्हाला ध्यान द्यायला वेळ नाहीये आमच्या ध्यानाकडे. पहा हसत राहा. खरं बोला. खरं बोललेलं आहे ना, खोटं बोललेलं लपवण्यासाठी आपल्याला अनेक खोटे बोलावे लागतात आणि मग हे खोटं जर माझं उघड झालं तर काय होईल? समोरच्याचा माझ्यावर कशी रिएक्शन असेल? त्या गोष्टीचा ताणतणाव आपल्यावरती राहतो. म्हणून खोटं कधीच बोलायचं नाही. संयम बाळगायचा. अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत राहतात, बऱ्या असतात, वाईट असतात. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या मनाला संयमी कसं ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. जगामधली कोणतीही गोष्ट आपल्या हातामध्ये नसली ना, तरी आपल्या मनामधली आपलं मन हे आपल्या हातामध्ये
मध्ये असतं. कारण मनावरती कुणाचंही हे चालत नाही. कितीही लोक ऐकावे जनाचे करावे मनाचे, आपलं मन आपल्याला नेहमी चांगलंच सांगत असतं. म्हणून संयम बाळगायला शिकायला पाहिजे आपण. आपलं एक ध्येय ठेवलं पाहिजे, गोल. आपलं ध्येय असलं पाहिजे, विजन असलं पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीनं आपण आपला प्रयत्न करत राहतो आणि आपली मानसिकता जी आहे ना ती स्ट्रॉंग राहत चालते. त्यानंतर तुलना टाळा. सुरुवातीलाच मी सांगितलं, की आपण नेहमी आपली तुलना किसी के साथ न करे, हम जैसे है वैसे बहुत बढ़िया है. कारण आपण ईश्वराने बनवलेली एकमेव गोष्ट आहोत, की तुमच्यासारखं कुणीही असू शकतं, पण तुम्हीच असू शकत नाही जगामध्ये. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी टाळा. तुम्हाला जे काही दिलंय ना ईश्वरानं, त्याच्यामध्ये ईश्वराचे आभार मानत चला. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करा. इतरांनी तुमची मदत केली तर त्यांच्याबरोबर कृतज्ञता बाळगा. सकारात्मक विचार करा. पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे. नाही काय जायचं तिथे 4 दिवस करतात, 2 दिवस नाही करत. मग नंतर सुरुवातीला सगळ्यांना उत्साह असतो. आता काय झोपलं तरी चालतं. हे जे आहे ना नाही काही होत नाही. त्यानं वजन कमी झालं तरी परत नंतर वाढतं. अशी नकारात्मकता घेऊन जेव्हा आपण येतो ना, तेव्हा सकारात्मकता येण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण जिथं रिकामं भांड असतं ना, त्याच्यात आपण पाणी भरलं ना, तर ते पटकन भरलं जातं. पण भरलेल्या भांड्यामध्ये पाणी भरायचं म्हणलं तर ते पूर्ण पाणी ओतून द्यावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावं लागतात, उचलावं लागतं, फेकून द्यावं लागतं आणि नंतर दुसरं भरावं लागतं. तसं आपल्या मनाचं सुद्धा असतं. मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार तुमच्या मनाला शिवू देऊ नका. कारण नकारात्मकता जी आहे ना, ती तुमच्या मनाची एनर्जी कमी करत असते. व्यसनं टाळा. कोणतंही दारू असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल, कारण या व्यसनामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला सामोरं जावं लागत असतं. म्हणून ह्या व्यसनापासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि खुल्या विचारांचे राहा. मोकळेपणानं बोला. तुमचे मित्र, मैत्रिणी, घरामधले तुमचे रक्ताचे नातेवाईक असतात. पण रक्ताच्या नातेवाईकापेक्षा मित्र-मैत्रिणीचं नातं खूप जवळचं असतं. कारण कुणीतरी म्हणले, "दुःख अडवा येला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यातही गारव्यासारखा." म्हणजे आपलं मन मोकळं करण्यासाठी मित्रामध्ये राहा, मित्रांशी बोला, मानसिकता तुमची ढळू देऊ नका, चांगली संगत जोपासा आणि दुसऱ्यांना मदत करा. या कॉलवरती आपण येतो ना त्यावेळेस मेंटल हेल्थ जोपासण्याचा आपला खूप चांगला प्रयत्न असतो. कारण सकाळी जर 5:15ला आपण पाहिलं तर शिवानी दीदी असेल, किती सुंदर माहिती देतात त्या आपल्याला, की ते जर ऐकलं ना तर दिवसभर असं वाटतं, की दुसरं कोणताही विचार मनाला शिवणार नाही. 5:30च्या नंतर आपला कॉल सुरू होतो आणि एक्सरसाइज सुरू होते. किती सुंदर अशी म्युझिक सिस्टम असते पहा. संगीत हे तुमच्या मनाला शांत करत असतं, मनामध्ये उत्साह निर्माण करत असतं. आणि त्या संगीतासोबत आपण मस्त आपल्या शरीराला व्यायाम देत असतो. त्यानंतर पहा अफर्मेशन आहे. अफर्मेशन मध्ये सुद्धा आपल्या मनाची मानसिकता जोपासण्याचं, मानसिकता स्थिर करण्याचं काम होत असतं. प्राईम टाईम मध्ये आपल्या आरोग्याविषयीची खूप छान माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. आणि एम.सी. पाठ करणारे कोचेस तर अमेझिंग आपल्याला इतकं सुंदर सांगत असतात, की त्या प्रत्येक वेळा ज्यावेळी थांबतात ना, त्यावेळेस ते तुमच्याविषयी काहीतरी सांगत असतात. तुमची मानसिक आणि शारीरिक हेल्थ चांगली करण्यासाठी ते तुमच्याशी प्रयत्नशील असतात. त्यानंतर पहा वर्कआउट घेणारा आजचं कपल तर वाह! तो हंसो का जोडा. खूपच जबरदस्त. खूप छान अशी केमिस्ट्री त्यांची जुळली आहे आणि खूप छान वर्कआउट घेतात. म्हणजे पहा ही जी हा जो कॉल आहे ना, या कॉलवर आल्याच्या नंतर मानसिक समाधान मिळण्याचं जे काही काम आहे ना, ते होत असतं आणि हे शरीर आहे ना, तुम्हाला ईश्वराने दिलेली देणगी आहे. या शरीराची काळजी घेणं तुमची, माझी, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या शरीराला योग्य सकस संतुलित आहार देणं ही सुद्धा काळाची गरज आहे. कारण एक अवयव जर खराब झाला ना, एक अवयव जर तुमचा खराब झाला, एक डोळा पहा तुमचा, एका डोळ्यानं जर काम करत नसाल आणि तुम्हाला जर ही दुनिया दिसत नसेल, तर विचारा त्या आंधळ्याला जाऊन डोळ्याची किंमत काय आहे? जगातले कितीही पैसे त्यानं देऊ केलं तरी त्याला ते डोळा परत मिळवता येत नाही. एखाद्या हाताचं बोट जर गेलं ना, तर तुमची कलाकुसर तुमची निघून जाते हातामधली. ज्यांना बोटं नाहीयेत, ज्यांना हात नाहीयेत, त्या लोकांना विचारा त्यांच्या हाताची, अवयवाची किंमत किती आहे. त्या लोकांना विचारा ज्यांना चालता येत नाही, जे एका जागेवर बसलेले आहेत, त्या पायाची किंमत काय आहे? हे ईश्वरानं इतकं सगळं फ्रीमध्ये दिलंय. आज मी जर म्हणलं ना लाखो रुपये घेऊन गेले तरी पण डॉक्टर काहीही करा पण मला पाय द्या बरं. देता येईल का डॉक्टरांना?
खूप प्रयत्न केले, पण नाही शक्य होत मित्रांनो. त्यामुळे या कॉलवर जे कोणी आता शेवटपर्यंत थांबलेले आहात, तुमच्या सगळ्यांना खरंच मला सांगावं वाटतं, की आपल्याला हे शरीर दिलंय ना, त्या शरीराची आपण मनापासून काळजी घेऊया. कारण एकदा काळजीच्या बाहेर शरीर गेलं ना, मग डॉक्टरही काही करू शकत नाही. ते सुद्धा सांगतात, आता सगळं काही वरच्याच्या हातामध्ये आहे आणि वरच्याच्या हातामध्ये जाऊ नये. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे, तोपर्यंत तर आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो ना. पहा, या कॉलवर येण्याचा माझा एकमेव उद्देश होता, की माझं वाढलेलं वजन कशाने लॉकडाऊनमध्ये सुट्ट्या होत्या, घरी राहणं, मस्त छान-छान पदार्थ तयार करणं आणि खाणं आणि कसली एक्सरसाइज नाही, काहीच नाही. त्यामुळे खूप जास्त वजन म्हणजे म्हणजे 68 किलो 69 किलोच्या जवळपास माझं वजन झालं होतं. पण कशानं कमी करायचं हे काही माहीत नव्हतं. पण काय झालं, एक 3 महिन्याचं लॉकडाऊन पडलेलं होतं आणि त्यानंतर माझी बहीण सानप मॅडम, ज्योती सानप मॅडम आणि आदरणीय मेंटॉर आपले माझे आदरणीय कोच सुभाष सानप सर हे एकदा पाटोद्याला आले आणि त्यांच्याकडे पाहिलं तर अमेझिंग असा बदल त्यांच्यामध्ये झालेला होता, की अतिशय त्यांनी 3-3 महिन्यामध्ये त्यांचं खूप सारं वजन कमी केलेलं होतं आणि ते आयडियलवर आलेले होते. आयडियल वेटवर. मग तुम्ही हे सगळं कशानं केलं असं म्हणलं, विचारलं त्यांना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की आम्ही हा सकस संतुलित आहार घेतो आणि व्यायाम करतो आणि त्यामुळे आमचं वजन कमी झालेलं आहे आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत सुरुवात केली आणि आज माझं वजन 20% रोल आपण म्हणतो ना फक्त व्यायामाचा आहे आणि 80% आहाराचा आहे.